दरवर्षी आम्ही तिरंगा रॅली इथे काढत असतो या भागांमध्ये आणि प्रत्येक वेळी पोलीस प्रशासनाला त्याच्याबद्दलची माहिती दिलेली असते. पोलीस प्रशासनाला जर कधी असं वाटलं की काही प्रॉब्लेम आहे किंवा काय, तर पोलीस प्रशासन हे आम्हाला बोलवत असतं, त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी आमंत्रित करत असतं. पण यावेळी 168ची नोटीस आमच्यावरती बजावली गेली आणि ही जी रॅलीच काढायची नाही अशा पद्धतीचं या नोटिसीत सांगण्यात आलं. आणि ह्या नोटिसी जेव्हा निघाली तेव्हा मला असं प्रथम वाटलं की मी भारतीय नागरिक आहे की नाही, की माझ्या तिरंग्याची मी रॅली काढायची नाही असं कसं काय पोलीस प्रशासन सांगू शकतं. आणि त्याच्या विरोधात मी हायकोर्टात गेलो. हायकोर्टात आज त्याची सुनावणी झाली आणि हायकोर्टामध्ये जेव्हा त्यांना विचारलं की तुमचा से द्या याच्यावर, तर हायकोर्टात त्यांनी त्यांची घेतलेली नोटीस ही विड्रॉल केली आणि मला जी परमिशन होती, मी मागितलेली परमिशन ती दिली. परंतु मला प्रशासनाला सांगायचं आहे की तुम्ही हम करे सो कायदा या इकडे चालला आहे का? तिरंगा रॅलीमध्ये काय चुकीचं आहे? आणि समजा एखादी गोष्ट काही जर असेल, ट्रॅफिक असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल, ती आपण वेळोवेळी बोलून त्याच्यामध्ये मार्ग काढला असता. आम्ही काही इतकी अग्रेसिव्ह नाही की 10 म्हणजे 10लाच तुम्ही आम्ही सांगितलं असतं तर आम्ही 11 वाजता घेतली असती. परंतु तिरंगा रॅली नाकारणं हा एक प्रकारचा देशद्रोहच आहे असं मी आपल्याला सांगेन. आणि अशा पद्धतीचं जर कुठे महाराष्ट्र पोलिसांकडनं वर्तन होत असेल तर त्यांनी अशा पद्धतीचं वर्तन करू नये हे आपल्यामार्फत मी त्यांना सांगतो. आजचा विजय हा आमचा आहे आणि न्यायालयाने दिलेला जो विजय आहे त्याच्यात तरी आम्ही समाधानी आहे. धन्यवाद. काय नेमकं तुम्हाला त्यांचं असं म्हणणं आहे की 1999 साली ठाणे सीपींनी जे काही त्यांना सांगितलं त्या लेटरची कॉपीसुद्धा त्यांना मागितली, परंतु आजतागायत त्यांनी दिली नाही. आज पण माणूस पाठवला होता, परंतु त्यांनी ती कॉपी देण्याचं तेवढं हे दाखवलं नाही आणि आज कॉपी नाही मिळाली. पण त्याचं दाखला देऊन त्यांनी सांगितलं की बाबा अशा पद्धतीची पारंपरिक निवडणुका तुम्ही पारंपरिक ज्या काही मिरवणुका आहेत तुम्ही काढू शकत नाही आणि तुम्ही 168ची जी तुम्हाला मी नोटीस काढलेली त्याच्यामुळे तुम्ही ही नोटीस काढू नका. परंतु मला समजलंच नाही की त्यांना काय म्हणायचं होतं आणि काय नाही. परंतु न्यायालयाने त्यांना सांगितलेलं आहे की काय त्यांचं म्हणणं आहे. न्यायालयात ते मला फोनवरती सुद्धा बोलले की तुम्ही नका करू, परंतु न्यायालयात त्यांनी नोटीसच विड्रॉल केली. याच्यावरनं त्यांना त्यांच्या दिलेल्या नोटीसबद्दल किती आत्मीयता होती आणि किती कन्सर्न आहे हे ह्याच्यातून आम्हाला समजलेलं आहे. पुन्हा सांगतो आम्ही समाधानी, उद्या रॅली बाजे गाजे के साथ रॅली ही निघणार. ते अशा पद्धतीने न्यायालयाने दिलेलं जे आज न्यायालयाने त्याच्यावरती समाधानी आहे. कोणावरती ॲक्शन होणं हे मी जास्तपणे फेवर करत नाही किंवा मला ते कोणावर ॲक्शन घेणं हे आवडत नसतं. परंतु वरिष्ठ म्हणून त्यांना आपला हे सांगायला पाहिजे की अशा पद्धतीचं बेजबाबदार तुमचं जे नोटीस आहे ते अशा पद्धतीने तुम्ही कोणाला देऊ नये हे त्यांच्या कानावर कोणीतरी सांगणं गरजेचं आहे. मी एवढीच प्रशासनाला मागणी करणे, चूक होत असते, चुकीतून आपण सुधारलं पाहिजे, मी एवढंच सांगू शकेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.